शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नागपुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तसेच नाबार्डच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक 30 जून पूर्वी राज्य सरकारला कर्जमाफी संदर्भात अहवाल देणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला। हमीभावाने मका खरेदीला वेग येईना, खुल्या बाजारात दर 30% कमी झाले। राज्यात एकूण 15 जिल्ह्यांमध्ये मका हमीभाव केंद्रांना मंजुरी मिळाली असून सध्या केवळ 2च जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू झाले। ई पीक पाहणी न केल्यास शासकीय सहाय्यास मुकणार। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई पीक पाहणी केली नाही त्यांनी सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खरीप हंगामातील ई पीक पाहणी संबंधित तलाठी पटवारी मार्फत ऑफलाईन ई पीक पाहणी करून घ्यावी। अरब राष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे सोलापूरची केळी। केळी विक्रीद्वारे जिल्ह्यातून देशाच्या तिजोरीमध्ये दरवर्षी पडतोय तब्बल 550 कोटींचा भर। केळी निर्यातीसाठी सध्या प्रति कंटेनर 25,000 रुपये अनुदान शासनामार्फत देण्यात येत आहे। सरकारी बँका कमी होणार। सरकारी बँकांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकार 2026 मध्ये अधिक गती देणार असून शासनामार्फत मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या खासगी बँका उभारणार आहे। 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपचा पीक विमा। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी 526 कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला असून त्याद्वारे शेतकऱ्यांना 2100 कोटी रुपये मिळण्याची आशा आहे। थंडी कायम राहण्याची शक्यता। राज्यातील किमान तापमानामध्ये चढ उतार राहणार असून वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे। तांबे पितळ ॲल्युमिनियमचीही दरवाढ। तांबे 40 रुपये तर ॲल्युमिनियमचे दर 16 ते 20% वधारले। लोहाच्या भावात देखील वाढ झाल्याने घरकुल बांधण्याचे स्वप्न महागणार आहे। चीनच्या बेदाण्याची घुसखोरी, अफगाणिस्तानच्या नावाने सौदे, व्यापाऱ्यांचा घात, शेतकरी संतप्त झाले। चीनमध्ये गत महिन्यापासून बेदाणा हंगाम सुरू झाला आहे। साखरेची आगाऊ खरेदी डिसेंबर अखेर थंडावली। बाजारामध्ये दर स्थिर, खरेदीदारांचा सावध पवित्रा। राज्यनिहाय 27 डिसेंबरचे साखरेचे दर प्रति क्विंटल असे आहेत। ICRचा अंदाज, जीएसटी कपातीमुळे लाभ। यंदा ट्रॅक्टर विक्रीमध्ये 17% वाढ होणार। जीएसटी कपातीमुळे विविध हॉर्स पॉवरच्या श्रेणीतील ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना 40,000 ते 1 लाख रुपयांची बचत होईल। इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये तेजी, उत्पादक आणि निर्यात वाढली। लाखो लोकांना मिळाला रोजगार। 11 वर्षांमध्ये भारताच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये उत्पादन 6 पटीने वाढले आहे आणि निर्यात 8 पटीने वाढली। हिंगोलीमध्ये हळदीला 16,500 तर वसमतमध्ये 17,310 रुपयांचा दर मिळाला आहे। जिल्ह्यामध्ये हळदीचे दर स्थिर असून दररोज 1,000 ते 1,500 क्विंटल आवक होत आहे। काँग्रेस केंद्राला रस्त्यावर घेणार, खरगे यांचा मास्टर प्लॅन। 5 जानेवारीपासून मनरेगा बचाव मोहीम सुरू। रामजी कायदा रद्द करण्याचे उद्दिष्ट। लातूरमध्ये सोयाबीनचे 5,100 रुपये भाव। हमीभाव खरेदी केंद्राचा परिणाम। आठवड्यामध्ये दरामध्ये 600 नी झाली वाढ। अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून डिसेंबर शेवटमधील सोयाबीनचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। देशात 25% शेतकरी सहकारशी जोडलेले नाहीत, फीडचा अहवाल। महाराष्ट्रामध्ये 6 राज्याचा अभ्यास। भारतातील एकूण लोकसंख्येच्या 60 ते 70% शेतकरी कुटुंबापैकी केवळ 25% शेतकरी कृषी सहकारी संस्थांशी जोडलेले आहे। 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न होणार आता करमुक्त। पंतप्रधान मोदी, आर्थिक सुधारणाचा वेग आणखीन वाढेल। नागरिकांचे 12 लाखापर्यंतचे असणारे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात येणार आहे। संरक्षित शेतीमध्ये वायू आर्द्रता दर्शविणाऱ्या उपकरणांचा पेटंट। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे यश। यामुळे आधुनिक तंत्रज्ञानामुळे पिकांची वाढ व गुणवत्ता सुधारण्यामध्ये मदत होणार। तेलाऱ्या सोयाबीनची खरेदी रखडली, शेतकरी झाले चिंताग्रस्त। अकोला जिल्ह्यातील नोंदणी केलेले सोयाबीन खरेदी करा, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिवांना दिले निवेदन।
घरात कुणी नसेल तर विजेचे स्मार्ट मीटर बसणार नाही, वीज ग्राहकांना मिळाला दिलासा. महावितरण कंपनीकडे करता येणार तक्रार. स्मार्ट मीटर बसवण्यास प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रति युनिट 80 पैशाची सूट मिळणार आहे. रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकरी झाले हैराण. रासायनिक खतांच्या दरवाढीने आणि खते घेण्यासाठी लिंकिंगची असणारी अटीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आले आर्थिक संकटात. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे प्रति एकर 3 क्विंटलपर्यंत उत्पादन घटले आहे. जालना जिल्ह्यामध्ये यावर्षी हरभरा 78,539 तर 35,762 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत रब्बीची पेरणी 95% पेरणी संपली आहे. अनेक जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील असणारे सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शेतकऱ्यांना 24 जानेवारीपर्यंत करता येणार ई पीक पाहणी. शासकीय योजना, पीक विमा आणि कर्जमाफी आदी योजनेचा लाभ घेण्यासाठी रब्बी हंगामातील पीक फेराई माहिती भरणे सुरू झाली आहे. अनेक जिल्ह्यात कापसाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नाफेडचा धसका, व्यापाऱ्यांनी वाढवले सोयाबीनचे दर. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी सुरू झाल्याने खासगी बाजारामध्ये सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढले. लाल कांद्याची बांगलादेश वारी. 12 दिवसामध्ये 22,000 क्विंटल कांदा बांगलादेशामध्ये निर्यात करण्यात आला असून यामुळे कांद्याचे भाव थोडे वधारल्याने कांदा उत्पादकांना दिलासा. अनेक जिल्ह्यात मकाच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एकल महिलांना 25 योजनांचा मिळणार लाभ. महिला विकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. राज्यातील परित्यक्त्या, विधवा, प्रौढ, कुमारिका, घटस्फोटित या एकल महिलांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यात येत आहे. तीळपेळा 100% अनुदान मिळवा. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी तीळ पेरणीसाठी हेक्टरी 2.5 किलो बियाणे तिळांचे देण्यात येत आहे. त्या लाडक्या बहिणींची अडचण होणार दूर. मदतीला अंगणवाडी ताई येणार. माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्यासाठी आणखीन 1 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 1.5 वर्षानंतर मिळणार साखरेचा गोडवा. जानेवारीपासून होणार साखरेचे 20 रुपये प्रति किलो दराने वाटप. राज्य पुरवठा विभागाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय. अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली असून दरात देखील थोडीफार वाढ झाली आहे. विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 31 डिसेंबर पूर्वी SRP नंबर प्लेट वाहनांना बसविण्याची मुदत संपली असून ज्या वाहनांना अजूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवली नाही त्यांना आता थोडी मुदतवाढ देण्यात येणार आहे. अनुदानावर भरपूर दूध देणाऱ्या गाई म्हशी पाहिजे तर मग करा तात्काळ ऑनलाईन अर्ज. राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी भरपूर दूध देणाऱ्या गाई म्हशीचा अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. तर भेटूया उद्याला. तोपर्यंत धन्यवाद.